आज न्यूज 24 नेटवर्क चॅनलच्या वतीने आज त्यांच्यासोबत आम्ही एक मुलाखत घेत आहे। आज त्यांचा प्रवास कसा राहिला या विषयावरच आम्ही त्यांना थोडं त्यांच्याकडून माहिती घेतली। आज आपल्यासोबत नागेश भाऊ, आज तुमचा हा प्रवास रील स्टार ते रिअल स्टार हा कसा प्रवास झाला? खरं तर जेव्हा टिकटॉक चालू होतं समजा तेव्हा आपण सुरुवात केली होती। 2019चा काळ होता समजा, असं वाटलं म्हणजे कला तर अंगात लई दिसायची होती। 2011 पासून स्ट्रगल करावं लागलो मी या क्षेत्रातनी। काय आहे आपल्या शेतकऱ्याला लेकराले पाहिजे असा प्लॅटफॉर्म भेटत नाही, बरोबर आहे। टिकटॉक नावाचं माध्यम मला एक प्लॅटफॉर्म भेटला होता, मी त्याच्यावर सुरुवातीला व्हिडिओ टाकू लागलो। तर व्हिडिओ टाकताना बऱ्याचदा ते कामातनी टाईमपास होत आहे ते ॲप्स वापरताना, एकदा गोडी लागली ते पाहतच आहे माणूस। मग एक व्हिडिओ असं कटाळून 2-3 गेम डिलीट मारलं, ते डबल ओपन केलं, त्याला दबू देत नाही माणसाला अंगातलं आहे। मग एक व्हिडिओ मी आई भाकरी करू लागली ज्वारीच्या, आणि मी पानगोबीचा गड्डा कापणार होतो। कापताना ते व्हिडिओ टाकला होता मग ते व्हायरल झाला होता। 10 मिनिटात 80,000 फॉलोअर झाले होते फक्त पहिला व्हिडिओ। मग तेव्हापासून प्रेरणा भेटली आपल्याला। परत विषय असा होता की मागच्या तुम्ही काही दिवसात एक चित्रपट बनवला होता, त्या चित्रपटाविषयी काही माहिती? चित्रपट जवळपास आता पण 200-250 गाणं तयार आहे आपल्याकडं। काळी नावाची शॉर्ट फिल्म बनवली होती, जे तरुण पिढी आहे समजा, त्या लो मॅटरमध्ये जास्त पिढी आहे समजा, बरोबर। आणि पोरीनं समजा धोका दिला ते काय करतात, लगेच व्यसनाच्या आहारी जातात। व्यसनाच्या आहारी न जाता म्हणजे व्यसनाच्या आहारी जाऊन लाईफ बरबाद करून घेऊ स्वतः तिच्या आठवणी। तर त्याच्यातून बाहेर येऊन जिंदगी कसं सावरता येईल हे काळीज 1 आणि काळीज 2 या दोन्ही शॉर्ट फिल्म नागेश गंगावन यूट्यूब चॅनलवर सुरू होता। तर शॉर्ट फिल्म जवळपास 6 लाख लोकांनी पाहिली। आज रोजी तुम्ही वाशिममध्ये, आज एक गर्वाची बाब आहे की वाशिममध्ये एक रील स्टार संपूर्ण महाराष्ट्रात एक ओळख निर्माण करणारे नागेश भाऊ गंगावन, पण एक त्यांचा एक रिअल स्टार एक शोधण्याचा आम्ही एक शोध केलेला आहे न्यूज 24ला। याच अनुषंगाने त्यांच्याकडून आम्ही थोडी माहिती घेतलेली आहे। तर त्यांना परत आपण एक त्यांच्यासोबत चर्चा करायला तयार आहोत। सर, आपण आज या रोजी जे शेतकऱ्यांबद्दल तुम्ही जे वारंवार व्हिडिओमध्ये ते तुम्ही एक बोलता वाक्य, त्या वाक्याचा उच्चार शेतकऱ्याला कसा वाटतो? जय जवान जय किसान। तर हे शब्द जे वाक्य आहे समजा आपले, तर हे मी टिकटॉकच्या पहिल्या व्हिडिओपासून सुरुवात होत सर। जवान म्हणजे जे आपल्या देशाची सेवा करतात ते जवान। आपण हॉटेलमध्ये पण लिहिलं आहे आपल्या सैनिक, माजी सैनिकासाठी चहा नाश्ता बिलकुल मोफत आहे। आणि किसान म्हणजे आपला दिवस रात्र रानात मरते, शेवटी किती माल जरी पिकला तर आपल्या हातात काय लागत नाही। माल जर चांगला पिकला तर भाव भेटत नाही, तर भाव जर असला त्या वर्षी माल पिकत नाही। जवान आणि किसान मा शब्दच आहे पहा। याचा अर्थ की तुम्ही शेतकऱ्याला या व्हिडिओमध्ये प्रोत्साहन देता, आणि या ठिकाणी त्यांनी त्यांच्या वाक्यामध्ये सांगितलेलं आहे की वाशिम जिल्ह्यातलेच तर नाही, महाराष्ट्रातील कुठलेही असो सर्व्हिसमध्ये त्यांना चहा व नाश्ता त्यांच्याकडे मोफत दिला जाते। व परत त्यांच्याकडे अजून एक विषय, आज आरतीचा विषय, आज तुम्ही या ठिकाणी वाशिम जिल्ह्यातील व संपूर्ण महाराष्ट्रातील तमाम तुमचे रिअल स्टार यांना व तुमच्या प्रेक्षकांना काय संदेश देणार? आपला संदेश तर एकच आहे सर पहिल्यापासून, की बाबा मी तरुण पिढीला एकच सांगू शकतो की बाबा लोक मला बेरोजगार व्हा, मी रोजगार नाही, नोकऱ्या नाही, हे नाही। माणसानं स्वतःच्या मनगडावर विश्वास ठेवायचा, आणि मी तर म्हणतो हातात पडल ते काम करायचं। तरुण पिढीनं जे हातात पडल ते काम करायचं। येणाऱ्या 4 वर्षाचा काळ तुमचा काळ असेल 100%, आपला शब्द आहे। कारण की बूट पॉलिशपासून जे जमल ते काम करायचं, लाजायचं नाही। जर तुम्ही कामात लाजले तुम्ही संपले, आयुष्य संपलं सगळं। जर तुम्ही 4 वर्ष खसाडून जर मेहनत करसाल, काम करसाल, तर जिंदगीत तुम्ही नक्कीच सक्सेस व्हाल 100%। आज आपण या ठिकाणी नागेश भाऊ गंगावन यांच्यासोबत चर्चा करून त्यांनी तरुण पिढीला व थोर व्यक्तींना मार्गदर्शन करत आहे, व शेतकऱ्यांना एक मोलाचं योगदान
व त्यांच्या कामाची एक इच्छा निर्माण करणारं असं एक रील स्टारने एक मार्गदर्शन त्या आपल्या मुलाखतीत या ठिकाणी तुम्ही चहा नाश्त्याचा जो उपक्रम गाजवला आज वाशिम जिल्ह्यामध्ये खरोखर सिद्ध झालेला आहे. या चहा नाश्त्याचा तुमच्या कल्पना कशी आली? तर काय होती माणसाला कळा, मी कट्टर खानदानी शेतकरी हो, पण वावराले जोडधंदा काय ना काय पाहिजे, कारण त्याच्याशिवाय शेतकरी जगू शकत नाही. निव्वळ जर वावराच्या भुरशावर म्हणायचं, सावकाराचे पैसे घ्या, दुकानदाराचे औषधी, एक वावरच असं आहे की त्याच्या भरोशावर शेतकरी सगळ्या गोष्टी उदाहरण दे, ते माल निघला की सगळ्या देऊन टाकल्यावर हातात काहीच राहत नाही, पुढच्या पिकाला उधार घ्यायला. आता वावराला जोडधंदा म्हणून काहीतरी सुरू करायचं, त्याच्या आधी जर आपण जर गेलो लय मोठा इतिहास आहे आपल्या जीवनात. नागेश भाऊ, तुम्ही रील ज्यावेळेस बनवता त्यावेळेस तुम्हाला समाजातून स्ट्रगल म्हणजे तुम्हाला कसं वारंवार कोणी काही रील बनवता त्याबद्दल करत आहेत का? तसं जर जेवढे लोक व्हिडिओ काढतात सगळे लोक म्हणजे नाव ठेवतातच, नाव हे प्रत्येकाला ठेवतात. मला हे नाव ठेवले पण मी लाजलो नाही, मी कुठेच लागलो नाही. मी म्हटलं काम करायचं, नाव तर ठेवणार. या जीवनातील संघर्ष कसा राहिला? संघर्ष खडतर होता सर. संघर्ष म्हणजे जेव्हा आमचा भाऊ होता समजा, ते वारला होता समजा, आमच्या वडिलांना गाव सोडून गेले होते मामाच्या गावातून. तिथं मी 3-3.5 वर्षाचा असेल किंवा 4 वर्ष समजा. ते तिथं गेल्यावर ते एक क्षण मी कवाच विसरू शकत नाही समजा. तिथे गेल्यानंतर आम्हाला राहायला जागा नव्हती, तर तिथंच एका माणसानं त्याच्या घराच्या मागे कोटा होता पहिला होता. ते म्हणत बुवा, त्या अर्ध्या कोट्यात तुम्ही जर आमच्या बैला शेणपाणी करसाल, चारा पाणी, तर आम्ही तुम्हाला राहू देतो. आम्ही त्या घरात नाही राहू लागलो. मला तेव्हा जेवारीच्या भाकरी राहत, तर मला जेवारी भाकर म्हणलं की अंगाला काटायचं. मी लहान होतो, मला जेवारी भाकर अजिबात खावाच वाटे ना, मला लागेल चपाती. तिथं आमच्यावर परिस्थिती एवढी बिकट होती की आम्हाला भाकरीच भेटत ना. चांगला मोठा परिवार होता, कारण वडील एकटे कसे जगवणार, त्याचा लय मोठा प्रश्न होता वडला पुढं. मग ही चपाती लढायचो होता. त्या शेजारच्या बाईनं मला सर जवळपास 3 ते 4 वर्ष चपात्यावर जगवलं. म्हणजे त्या बाईने पण एका तिच्या नवऱ्याने कल्पना केला होता की बाबा तू चपात्या कशाला देत त्या लेकरायले, आपली बिन घाण आहे. ती बाई म्हणे बाबा मी चपात्या आपलं कुत्र्या कोट्यात मी कुत्र्याला टाकतो. म्हणजे याच्यापेक्षाही डेंजर दिवस काढले सर म्या. म्हणून माझ्या हॉटेलवर जे मी हॉटेल टाकली काही सर, याचा दृष्टिकोन एकच आहे की जोपर्यंत मी असल तोपर्यंत 5 वर्षाच्या लेकर, जे 5 वर्षाचे लेकर आहेत त्याला मी फ्री काऊन देतो, नाश्ता काऊन मोफत देतो. कारण जे जीवन मी जगलं का नाही सर, त्याच्यात मी मला अजून आठवणी ते कवा. तर मी चपात्यासाठी तरच पोरभर भाकरीसाठी मी त्या दरुजानेटी दिवस बसून राहायचो. जेव्हा भाकर त्या बाई खिचडून टाकल तर ते म्हणजे डेंजरस क्षण माझ्या जीवनात, मी विसरू शकत नाही ते दिवस. म्हणून इथं पूर्ण जे 100% आणता येतं त्याले 5 वर्ष आपल्या लेकरायले सगळ्या नाश्ता मोफत आहे. जरी मला घाटा आला तरी हरकत नाही, नाश्ता विकून नाही थोड्या. Thank you.